अरे थांबा थांबा थांबा, डायरेक्ट आगमन कुठे? चला सुरुवातीपासून दाखवते. त्या दिवशी बाहेर पाऊस काय कोणाचा ऐकत नव्हता आणि घरात काका कोणाचं ऐकत नव्हते. कोणाचीही वाट न बघता त्यांनी माती बांधायला सुरुवात केली. नंतर आमच्या 2 मुख्य प्लेयर्सची एंट्री झाली. बाबा आणि सचिन हे आमचे मुख्य कार्यकर्ते आहेत. दरवर्षी डेकोरेशनची जबाबदारी या दोघांवरच असते. काकीने गौराई सजवायला घेतली. ह्या सगळ्यात मी काय केलं? बघा गँगची भूमिका. अजून काय? एका बाजूला घरातल्या बायकांची उद्याच्या पूजेची तयारी सुरू होती. आता बाबा तुम्हाला मातीबद्दल काही माहिती सांगतात. ह्या शेरवाड, ह्या शेरवाड, ह्या शेला, हे आंब्याचे टाळ, हे तिरडो, ह्या हरण, ह्या कौंडाळ, हे दोन लाईटी, एक नारळ, नारळ, ह्या तवसा, ह्या तवसा, तवसा, आणि ह्याला काय बोलतात? हे आपण आणलं कौंडाळ, 200 रुपयाला 5. ह्या शिपटा, ह्याला शिपट. आणि ह्याला कुठलं? हे कांगले. फायनली डेकोरेशन कंप्लीट झालं. आता आम्ही बाप्पाच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. शेवटी तो क्षण आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात बाप्पा आपल्या आसनावर विराजमान झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट, आम्हाला लाडवाचा प्रसादही मिळाला. चला आता मी रजा घेते. मला उद्याच्या पूजेची तयारीही करायची आहे. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.